नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलवर आपण वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत असतो आणि तुम्हाला ते विषय आवडतात अशी माझी खात्री आहे. आज आपण अगदी वेगळ्या विषयावरती हे करणार आहोत, बोलणार आहोत. त्यासाठी सुजाताताई कानेटकर मुद्दाम इथे उपस्थित आहेत. आपल्या कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. सुजाताताईंबद्दल बोलायचं झालं तर या संस्कृतप्रेमी आहेत हे तर उघड आहे, माहितीच आहे. संस्कृतमध्ये पण वेदांत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. तर पुणे विद्यापीठातून त्यांनी वेदांत विषय संस्कृत असं घेऊन MA BEd PhD असं केलेलं आहे. वेदांत या विषयात आपली PhD आहे ना, थोडंसं सांगता एक दोन ओळी? ब्रह्मसूत्र या विषयावरती मी हे केलेलं आहे. अच्छा. आणि काव्य महाकाव्यावरती पण माझा अभ्यास होता आणि मी जगज्जीवनकृत अजितोदय महाकाव्य म्हणून नावाचं महाकाव्य आहे, त्याच्यावरती PhD केलेली आहे. अरे वा, फारच छान. आणि गेले 30 वर्ष विद्यालये महाविद्यालयामध्ये त्या संस्कृत अध्यापन करतात. मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी संस्कृत हस्तलिखिताचे प्रकरण ग्रंथ आणि श्रीमद भगवद्गीता यावरील चिन्मय मिशन प्रकाशित ग्रंथांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सतत नोंदवला जातो. मनाचे श्लोक, श्रीमद भगवद्गीता, उपनिषदे इत्यादी ग्रंथांचं त्याने अध्ययन केलेलं आहे आणि त्यावर त्यांचे प्रवचनं पण होतात. तर त्याच्यामुळे गीतेचा अतिशय सखोल आणि खूप छान असा त्यांचा अभ्यास झालेला आहे. आपण गीतेबद्दल नेहमीच बरंच काही आपल्याला ऐकतो. गीता हा आपल्याला अगदी आपला फार मोठा अगदी मूलभूत धर्मग्रंथ आहे खरं म्हणजे. आणि तऱ्हातऱ्हांनी या गीतेचा अभ्यास केला जातो. खूप पूर्वापार त्याच्यावरती टीका प्रकाशित झालेल्या आहे. तर पण आपल्याला मूळ गीता म्हणजे नक्की काय याच्याबद्दल फार माहिती नसतं. तर आज आपण असते गीतेचे जे वेगळे जे माहिती नसलेले पैलू आहेत तर त्याच्याबद्दल आज आपल्याला सुजाताताई सांगणार आहेत. तर त्या दृष्टीने सुजाताताई मला असं सांगा की श्रीमद भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ आहे का? नाही, बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं, कारण भगवद्गीतेची अनंत पुस्तकं मिळतात, वेगवेगळ्या टीकाकारांनी लिहिलेली वगैरे खूप आहे. त्यामुळे आपल्याला इतकी पुस्तकं मिळतात की भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ आहे असं वाटू शकतं. काही जण भागवत आणि भगवद्गीतेमध्ये पण गोंधळ होतो की दोन्ही एकच आहे का असं वाटतं. पण भागवत हे महापुराण आहे आणि श्रीमद भगवद्गीता ही महाभारत या ग्रंथात आलेली आहे. तो काही एक स्वतंत्र ग्रंथ नाही आहे. महाभारताला 5वा वेद म्हटलं जातं. पंचम वेद नावाने प्रसिद्ध असं महाभारत आहे आणि त्या महाभारतामध्ये हा ग्रंथ आलेला आहे. म्हणजे हा भाग आलेला आहे आणि हे तत्वज्ञान इतकं अमूल्य आहे की तो भाग उचलून मग त्याच्यावरती वेगवेगळी पुस्तकं म्हणजे टीकाकारांनी अनेक टीका त्याच्यावरती भाष्य लिहिलेलं आहे. पण म्हणजे आता असं गीता हा एक मला वाटतं साहित्याचा एक प्रकार आहे. जे गाता येण्यासारखं आहे त्याला गीत म्हणतात. पण भगवद्गीता हा स्मृती ग्रंथ म्हटलेला आहे. म्हणजे श्रुती, स्मृती आणि पुराण असं जे आपण म्हणतो त्यातला हा स्मृती ग्रंथ आहे, कारण स्मरण करून नंतर सांगितला गेलेला आहे. बरोबर. त्यामुळं तो स्मृती ग्रंथ. पण त्याचबरोबर म्हणजे आता महाभारतात जिला नेहमी गीता म्हणून ओळखलं जातो तर ती गीता मूळ गीता असं म्हणायला पाहिजे. पण त्याचबरोबर अनेक 350 गीता वेगवेगळ्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे अवधूत गीता आहे किंवा इव्हन महाभारताचंच अजून एक उत्तर गीता पण आलेली आहे, अर्जुनाला पुन्हा एकदा सांगितलेली आहे. तर म्हणजे मग त्यावरनं असं वाटतं की गीता हा एक रचनेचा प्रकार आहे. तो असा आहे की श्लोकात्मक आणि जे गाता येण्यासारखं आहे किंवा ते कुणीतरी गायलेलं आहे म्हणजे कुणीतरी सांगितलेलं आहे त्याला गीता असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे अवधूत गीता आहे किंवा हंसगीता आहे, अशा अनेक गीता प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे पण ते गायनाच्या स्वरूपात म्हणजे कुणीतरी सांगितलेलं आहे असं. पण मग ही व्याख्या अजून काही स्पेसिफाय करता येईल का? कारण कसं आहे की ह्या एका ढोबळमानाच्या व्याख्येमध्ये बऱ्याच गोष्टी बसू शकतील. स्तोत्र पण बसू शकतात. पण सगळी स्तोत्र म्हणजे काही गीता नव्हे. भगवंताच्या मुखातून आलेलं आहे म्हणून याला भगवद्गीता म्हणतात किंवा ज्यांच्या मुखातून आलेलं आहे ते, ज्याच्यामध्ये तत्वज्ञान मुख्यतः सांगितलेलं आहे. आणि तत्वज्ञान याचा अर्थ असा आहे की 5-6 प्रश्न आहेत की ज्याच्यावरती दर्शन, वाङ्मय, शास्त्र आपलं सगळं आहे किंवा ज्याला आपण फिलॉसॉफी तत्वज्ञान म्हणतो ते. त्याच्यामध्ये जीव कोण आहे, ईश्वर कोण आहे, जगत काय आहे,
जीव आणि ईश्वराचा संबंध काय, जगत आणि ईश्वराचा संबंध काय, अशासारख्या प्रश्नांचा विचार करून माणसाच्या अंतिम ध्येयापर्यंत त्याला जे घेऊन जातं ते गीत, ती गीता, ते गायलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे संवाद, संवादातून आलेला आहे अच्छा. आणि गाता येण्यासारखा आहे. अच्छा अच्छा. त्यामुळं ते जास्त लोकांना आकर्षित करणार आहे, कारण संवाद हा लवकर समजतो, आपलासा वाटतो. कारण उपनिषदामध्ये पण खूप तत्वज्ञान आहे, हो. पण आपण जर समाजामध्ये बघितलं तर उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक किंवा उपनिषदांचे क्लासेस म्हणा किंवा हे खूप कमी मिळतं आपल्याला. पण गीतेचा खूप जण अभ्यास करणारे असतात किंवा गीता शिकायची असं म्हणणारे पण खूप जण असतात. त्याचं कारण असं आहे की ती संवादात्मक आहे, त्यामुळे ती मुख्यतः आपलीशी वाटते. आता उपनिषदांमध्येही संवाद आलेला आहे, पण त्याची एक पातळी वेगळी आहे. बरोबर. आणि थोडा अभ्यास झाल्यानंतर आपण उपनिषद, आणि एक संकल्पना पण आहे लोकांच्या मनात की ती थोडी अवघड आहे. आणि याचं महत्त्वाचं आकर्षण आहे ती भगवंताच्या मुखातून आलेली आहे. त्यामुळे कारण वेद जे आहेत ते भगवंताचे निश्वास आहेत म्हटलेलं आहे, पण हे म्हणजे मुखातूनच आलेली आहे, प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन सांगितलेली असल्यामुळे ती फारच आपलीशी. त्याला एक वेगळं महत्त्व आहे. बरोबर आहे. पण मग ही जी महाभारतात आलेली आहे गीता, तर ती नक्की कुठे आलेली आहे? महाभारतामध्ये भीष्म पर्व नावाच्या पर्वामध्ये आलेली आहे. 6 पर्व आहेत महाभारतातली, त्यातल्या 3ऱ्या पर्वामध्ये, म्हणजे अनंत पर्व आहेत पण महत्त्वाचे त्यांनी जे भाग केलेले आहेत, कारण खूपच मोठं आहे महाभारत, म्हणजे 1,00,000 श्लोक आहेत, त्यामुळं खूप मोठं आहे. त्यातल्या भीष्म पर्व नावाच्या पर्वामध्ये जेव्हा युद्ध चाललेलं आहे त्यावेळेला युद्धाच्या वर्णनामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. आणि याचं एक म्हणजे बऱ्याच वेळेला माहीत नसतं काही जणांना, किंवा माहीतही असू शकेल की असं वाटतं की पहिल्या दिवसाचं वर्णन आहे तेव्हा युद्धाच्या सुरुवातीलाच गीता सांगितली गेलेली आहे वगैरे, तर तसं नाही आहे. महाभारतामध्ये पहिले 10 दिवस युद्ध झालेलं आहे, युद्धाचं वर्णन सांगितलं गेलं, म्हणजे दूत येऊन सांगतायत धृतराष्ट्राला की युद्धभूमीवर, रणभूमीवर काय काय झालं ते असं सांगतायत. 10 दिवस झाल्यानंतर 11व्या दिवशी भीष्माचार्य जे आहेत ते धारातीर्थी पडले, म्हणजे ते शरशय्येवरती आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला धृतराष्ट्र पुन्हा अस्वस्थ झाला की आता काय होणार, कारण भीष्माचार्यांमुळे आपल्याला एक तर ते इच्छामरणी आहेत आणि इतके पराक्रमी आहेत की त्यांच्यामुळे युद्ध आपल्या पुत्र दुर्योधन जिंकणार आहे त्यांना वाटत होतं. आणि भीष्माचार्य धारातीर्थी पडल्यानंतर त्यांना जरा परत अस्वस्थता आली धृतराष्ट्राला, आणि मग त्याने संजयाला विचारलं की तू मला पहिल्यापासून सांग काय झालेलं आहे ते. आणि मग त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली होती संजयाला, व्यास महर्षींच्या कृपेने त्यांनी दिली होती. त्या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने मग त्यांनी पहिल्या दिवशी म्हणजे युद्धाच्या पूर्वी रणभूमीवर एकमेकांसमोर आल्यानंतर काय झालं हे सांगताना सगळं सांगितलेलं आहे गीता. अच्छा. त्यामुळं गीतेचं वर्णन महाभारतात 11व्या दिवशी आलेलं आहे युद्धाच्या. 18 दिवस युद्ध झालं, त्यातले 10 दिवसाचं वर्णन आलेलं आहे नंतर पुढे जे संजय सांगतो आहे. पण भगवद्गीता ही 11व्या दिवशी सांगितली गेलेली आहे, जी पहिल्या दिवशीचं वर्णन आहे, पहिल्या दिवशीपासूनच. अच्छा अच्छा. हां, त्याच्यामुळे असा एक तो कॉन्फ्लिक्ट तयार होतो की असं कसं असं आहे. बरोबर आहे, फ्लॅशबॅक सारखं आलेलं आहे ते. अच्छा अच्छा. हां हां. झालेली आहे ती युद्धाच्या पूर्वीच, सुरू होण्यापूर्वी, पण ती धृतराष्ट्राला जी सांगितली गेली आहे संजयाने ती 11व्या दिवशी सांगितली. म्हणजे प्रत्यक्ष घटना आणि ती घटना घडून गेल्यानंतर तिचं निवेदन असं ते झालेलं आहे, आणि ते निवेदन केलं जातं त्यावेळेला ते आपल्याला माहिती होतं. हां. आणि मग ते व्यासांनी आठवून सांगितलेली आहे, संजयाने इथे बघून सांगितलेली, म्हणून मग त्याला स्मृती ग्रंथ असं म्हटलं. अच्छा अच्छा. म्हणजे ही संजयाची अगदी कमाल आहे की म्हणजे असं त्याला दिव्यदृष्टी होती, पण शब्द ऐकून सांगणं, लक्षात ठेवून सांगणं ही फारच कठीण गोष्ट आहे. खरं. पण मग या गीतेचे प्रत्यक्ष श्रोते कोण होते? भगवद्गीतेचा अर्जुन हा श्रोता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तसं बघितलं तर महाभारताच्या उल्लेखाप्रमाणे 5 श्रोते आहेत गीतेचे, जे प्रत्यक्ष त्यावेळी, नंतर अनंत श्रोते झाले, आता आपणही त्याच्यामध्ये आहोत. पण प्रत्यक्ष श्रोतेमध्ये हनुमंतांनी ऐकली असं म्हणतात, ते अर्जुनाच्या ध्वजावरती होते हनुमंत, आणि ते चिरंजीवी आहेत त्यामुळे ते तिथे उपस्थित होते, त्यांनी ऐकलेली आहे. पण ते स्वतः काही त्याच्यात बोललेले नाहीत, म्हणजे सहभागी नाही आहेत, ते फक्त ऐकत होते असा उल्लेख आहे. व्यास महर्षींनी ऐकलेली आहे, कारण त्यांनीच दिव्यदृष्टी दिली आणि ते अलौकिक होते, त्यामुळे व्यास महर्षींचा गीतेमध्ये उल्लेख नाही आहे, पण त्यांनी ऐकली म्हणूनच त्यांनी ती महाभारतात समाविष्ट केलेली आहे. आणि ते दिव्य पुरुष होते त्यामुळे त्यांना ते समजलेलं होतं. हे 2 श्रोते असे आहेत
की ज्यांनी ऐकली पण त्याच्यावर त्यांचं विवेचन असं काही नाही आहे. आणि मग संजयाने ऐकलेली आहे. धृतराष्ट्राला त्याने त्याच म्हणजे ऐकता ऐकता म्हणजे त्याने मागचं बघितलेलं आहे पण ते सांगितलेले आहे, त्यामुळे धृतराष्ट्राने ऐकलेली आहे आणि अर्जुनाने ऐकलेली आहे. पण तरी धृतराष्ट्राने फरठांड ऐकली असं नाही म्हणतात. नाही, संजयाच्या माध्यमातून त्याने ऐकली. पण याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं आहे की सांगणारे भगवंत एकटेच आहेत, सांगितलेलं तेच तत्वज्ञान आहे, पण तिघांची जी मनस्थिती आहे, मनोवृत्ती आहे किंवा त्या ऐकण्यामागची जी भूमिका आहे त्याप्रमाणे त्यांच्यावरती परिणाम झालेले आहे. बरोबर. म्हणजे जसं की संजयाने ती ऐकलेली आहे पण त्याला हे करायचं की भगवंतानी काय सांगितलं किंवा तिथे जे चाललेलं आहे ते मला पोचवायचं आहे धृतराष्ट्राकडे पर्यंत. आणि त्यामुळे त्याने जसं ऐकलं आहे तसं तसं सांगितलेलं आहे, त्यामध्ये त्याला स्वतःला मला काहीतरी मिळवायचा हा भावच नाही आहे. त्यामुळे त्याने आहे तशीच्या तशी ती पुढे नेलेली. बरोबर. धृतराष्ट्राला तर ते ऐकल्यानंतर खरं तर 10 दिवस होऊन गेलेले आहेत, पण तरीही जेव्हा धृतराष्ट्राने हे ऐकलं तेव्हा त्याला रागच आलेला आहे भगवंताचा. कारण त्याची भूमिका अशी आहे की माझ्या पुत्राने युद्ध जिंकलं पाहिजे आणि दुर्योधन युद्ध तेव्हा जिंकला असता जेव्हा अर्जुन खरंच निघून गेला असता, शस्त्र ठेवली आहे आणि निघून गेला असता तर बरं झालं असतं, आपोआपच युद्ध जिंकणं सोपं झालं असतं. कारण अर्जुन हाच पांडवांच्या बाजूने महत्त्वाचा योद्धा आहे, त्याच्या साह्यानेच युद्ध जिंकण्याची खात्री आहे त्यांना, आणि तोच जर असा निघून गेला तर त्यांना खूपच बरं आहे. आणि त्यामुळे धृतराष्ट्राला फार एका प्रकारे राग आलेला आहे. महाभारतात असा उल्लेख आलेला आहे की तो क्रोधित झाला, कशाला भगवंतांनी ही गीता सांगितली आणि ज्यामुळे अर्जुन पुन्हा युद्ध करायला प्रवृत्त झाला. त्यामुळे त्याची भूमिका वेगळी आहे, तो मोहाने ग्रस्त आहे पुत्रावरच्या प्रेमाने, त्यामुळे त्याच्यावरती गीतेचा तसा परिणाम झालेला नाही आहे जो व्हायला पाहिजे. म्हणजे अमृत मिळूनही ते नाही घेतात, त्याचा उपयोग झाला नाही त्याच्यावरती. आणि अर्जुन हा खरोखर श्रोता असा आहे कारण त्याची भूमिका अशी आहे की मला नाही कळत आहे आता काय करायचं आहे, म्हणजे मी पूर्णपणे शरण आले, नाहीच समजतच नाही आहे मला काही, मी युद्ध करणार नाही. आणि हे असं जेव्हा त्याच्या मनात आलेलं आहे आणि त्याने भगवंताला जेव्हा विचारलेलं आहे त्यावेळेला ती जी ऐकली गेलेली आहे, त्यामुळं खरा श्रोता तो तसा आहे. म्हणजे आपण जेव्हा गीता ऐकतो त्यावेळेला आपण असा श्रोता आहोत का हा पहिला विचार केला पाहिजे, तरच त्याचा परिणाम होणार आहे. कारण अर्जुनावरती त्याचा जो परिणाम होणं भगवंताला अपेक्षित आहे तो झालेला आहे ऐकल्यानंतर. तर ते का झालेलं आहे, कारण त्याची जी मनोभूमिका आहे ती मनोभूमिका घेऊन आपण गीतेला सुरुवात केली पाहिजे, हे मला मुख्यतः सांगायचं आहे. कारण याच्यामध्ये एक भाग आहे की गीतेच्या सुरुवातीला मामका हा पांडवाश्चैव धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव असं जे धृतराष्ट्राने म्हटलेलं आहे त्यातला मामका हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मामका म्हणजे माझं पुत्र आणि पांडव समोर आहेत असं त्याने म्हटलेलं आहे. तर हे मामका हे म्हणजे मोह आहे माझ्या पुत्राविषयीचा, तो धृतराष्ट्राच्या मनात आहे. तसंच हे सगळे माझे आहेत हा मोह अर्जुनाच्या मनात पण आहे ना, की हे सगळे माझे आहेत, हे काका मामा गुरु आजोबा हे सगळे माझे आहेत, हा मोह अर्जुनाच्या मनात पण आहे. आणि भगवंत तर म्हणतात हे सगळे माझेच आहेत, हो ना. म्हणजे मामका हे तिघांच्याही मनात आहे आणि या तिघांच्या मनातला मामका वेगळा आहे. कारण धृतराष्ट्राला फक्त माझे पुत्र माझा विजय आणि हे आहे, म्हणजे तो स्वार्थी हेतू आहे आणि मोहग्रस्त आहे प्रचंड, की दुर्योधनाची किंवा माझी बाजू बरोबर आहे का चूक आहे नाही, माझा पुत्र विजयी झाला पाहिजे, त्याला राज्य मिळालं पाहिजे, हा मोह प्रचंड आहे. त्यामध्ये मामकाहामध्ये मोह आहे. अर्जुनाच्या मामकाहामध्ये काय आहे, समष्टीचा विचार आहे की हे सगळे जरी माझे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मला युद्ध करायचं आहे, पण त्याला कळतंय की मला युद्ध करणं जरुरीचं आहे कारण माझी धर्माची बाजू आहे, पण हे अधर्माच्या बाजूने आहेत. तर आता मी काय केलं पाहिजे, समष्टीच्या दृष्टीने काय कल्याणाचं आहे तसं आहे. आणि भगवंताचं जे मामकाहा आहे ते ही सगळी सृष्टी त्यानंच निर्माण, त्याचेच अंश म्हणा एका भक्तीच्या ह्याच्यावरती, त्यामुळं तो मामकाहा म्हणतो. ह्याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की ईश्वर आणि जीव हे दोन्हीमध्ये असा खूप छान विचार एक आहे की ईश्वर उत्पत्ती करतो, स्थिती सांभाळतो आणि लय होतो, बरोबर आहे, असं तिन्ही होतं. आपणही जीव काहीतरी तरी उत्पत्ती करतो, मुलाला जन्म दिला, काहीतरी एक पदार्थ निर्माण केला तरी ती उत्पत्ती असते, ते सांभाळतो म्हणजे स्थिती करतो आणि लय, हे तिन्ही आपल्या म्हणजे त्याचा नाश होतो संपतो हे होतं आपल्या बाबतीत. आपण काही निर्माण केलं सांभाळलं आणि ते नष्ट झालं. पण त्याच्यामध्ये फरक असा आहे की ईश्वर उत्पत्ती करतो
पण त्याच्यामध्ये आसक्त होऊन राहत नाही. पण जीव उत्पत्ती करतो आणि त्याच्यात आसक्त होतो. आपण स्थिती सांभाळतो त्याचा आपल्याला अहंकार होतो. आपण म्हणतो 4 दिवस मी घराबाहेर पडले तरी तुम्हाला घर सांभाळता आलं नाही, घरच्यांना म्हणतो. 2-4 दिवस बाहेर गेल्यानंतर काय घराची अवस्था केली, नीट सांभाळता येत नाही का, मी नसले की सगळं असं होतं. म्हणजे आपल्याला मी करते म्हणून नीट चाललं आहे, म्हणजे त्याचा एक अहंकार आहे आपल्याकडे. आणि काही नष्ट झालं की त्याचा शोक आहे. पण भगवंताकडे हे तिन्ही नाही आहे. तर आपल्याला आपल्या प्रत्येक वागण्यामध्ये किंवा आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये आपल्याला आसक्ती, अहंकार आणि शोक नाही ना, याचा विचार सतत केला पाहिजे. खरं. पण ही फार अवघड गोष्ट आहे. हो. हे तिन्ही न ठेवता हे करणं ही अतिशय अवघड आहे. पुढच्या जन्मी आपल्याला जपणार आहे देव माहिती. तेही या अर्थात त्याची तरी काळजी कशाला करायची. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण गीतेचा अभ्यास सतत केला पाहिजे. एकदा मी वाचली, मला अर्थ समजला, कळली गीता, आता पुढे दुसरा, असं होऊ शकत नाही. हो. कारण हे जोपर्यंत येत नाही आपल्यामध्ये तोपर्यंत आपला अभ्यास चालू राहणार आहे. तोपर्यंत आपण अर्जुन आहोत आणि म्हणजे अर्जुनाच्या भूमिकेत शिरून आपण गीतेचा अभ्यास केला. खरी गोष्ट आहे. हा फारच छान हे सांगितलं तुम्ही. पण आता इथे अजून एक मला तो एक विरोधाभास फार जाणवतो. साक्षात घनघोर युद्ध चाललेलं आहे, दोन्ही बाजूंना समोरासमोर प्रचंड सैन्य उभं टाकलेलं आहे. आणि अशा या वीररसाने भरलेल्या रणभूमीच्या पार्श्वभूमीवर गीतेसारख्या पूर्ण तत्त्वज्ञानाला वाहून गेलेल्या गंभीर दर्शन ग्रंथाचं अवतरण कसं काय झालं असेल? हा प्रश्न खूप जणांना पडतो की इथं का सांगितली भगवंताने गीता. तर एक असं आपण म्हणू शकतो की भगवंताला हे तत्त्वज्ञान पोचवायचं होतं अर्जुनाच्या मिशाने संपूर्ण जीवाला, म्हणजे अर्जुनाला समोर करून संपूर्ण जीवाला. कारण त्याला माहिती आहे की आता द्वापरयुग संपणार आहे आणि कलियुग सुरू होणार आहे. कलियुगातल्या लोकांना हे तत्त्वज्ञान पोचवणं हे भगवंताचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी म्हणून गीतेचं अवतरण करायलाच पाहिजे हा त्याचा हेतू. हे सगळं ठरलेलं आहे आपल्याला, म्हणजे भगवंताचीच ती योजना आहे, त्यामुळे ते झालेलं आहे. अगदी सांगायचं झालं तर एक विचार असा की युद्ध काय असं काल ठरलं, काल आपण दोघं बोललो आणि आपल्यात युद्ध झालं, असं होत नाही आहे. हे युद्ध खूप दिवस चाललेलं आहे. म्हणजे विचार युद्ध करायचा का नाही, दूत म्हणून पाठवलेलं आहे अनेकांना, युद्ध टाळायचा प्रयत्न केला आहे, तुम्ही 5 गावं तरी द्या म्हणून मागितलेली आहेत. म्हणजे हे सगळं खूप आधीपासून चाललेलं आहे. आणि शेवटी आता काही पर्याय नाही आहे, काही झालं तरी युद्ध करायलाच पाहिजे म्हणून आहे. आणि आता उद्या युद्ध सुरू होणार आहे आणि अर्जुन हा एवढा योद्धा आहे, श्रेष्ठ धनुर्धरी आहे, त्या काळातला सर्वोत्तम म्हटला जाईल असा योद्धा आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच विराट ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ते 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये विराटांच्या इथे विराट राजांकडे राहत असताना सगळ्या कौरव सेनेला पळवून लावलेलं आहे. म्हणजे तो तसा घाबरणारा नाहीच आहे, म्हणजे अजिबात ही शक्यताच नाही आहे. आणि युद्धाच्या तयारीने जेव्हा एखादा मनुष्य जातो त्यावेळेला तो युद्ध करणार आहे आणि त्याला मागं म्हणजे सारथी आहे कृष्ण. त्यावेळेला त्याला जर युद्धासाठी रथ, मला जरा दोन्हीकडचं सैन्य बघायचं आहे आणि तू माझा रथ घेऊन जा, असं जेव्हा अर्जुनाने सांगितलं त्यावेळेला त्याने जर भगवंतानी दुर्योधनासमोर नेला असता, दुःशासनासमोर रथ नेला असता, म्हणजे दुःशासनाच्या रथासमोर, कर्णाच्या रथासमोर नेला असता, तर अर्जुनाला काय आठवलं असतं की यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, यांनी खांडवन जाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपल्यावरती अन्याय अत्याचार केलेले सगळे आठवले असते आणि तो द्वेषाने, आणखी द्वेषाने युद्ध करायला निघाला असता. बरोबर आहे. मग भगवंतानी युद्ध जर करायचंच आहे, घडायचंच आहे आणि अर्जुन जर महान योद्धा आहे तर त्याच्या मनात हा द्वेष आणि शत्रूबद्दलचा प्रचंड राग निर्माण होईल, अशा पद्धतीने दुर्योधन दुःशासनासमोर न्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी नेलाय कुठे रथ? भीष्माचार्यांच्या समोर, द्रोणाचार्यांच्या समोर. आता हे नेण्यामागं काय आहे? कारण त्याला माहिती आहे की इथे नेल्यानंतर अर्जुन, त्याचे परमप्रिय आहेत ते भीष्माचार्य, आपले आजोबा आहेत, गुरु आहेत द्रोणाचार्य, कृपाचार्य, मग त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम भावना आणि हे निर्माण होणार आहे. त्यामुळं तो युद्ध करायला नाही म्हणेल आणि मग मला गीता सांगायला मिळेल. हा भगवंताचा त्याच्यामागचा सरळ सरळ हेतू आहे. नाहीतर शत्रूमधल्या कोण महान सगळ्यात राग असेल त्याच्यासमोरच न्यायला पाहिजे होता, पण तो नेलेला नाही आहे. त्यामुळे भगवंताची हा उद्देश तर आहेच, गीता सांगायची आहे आणि जी अर्जुनाला निमित्त करून जी पुढे कलियुगात त्या आपल्यासारख्या जीवांना उद्धार करायला उपयोगी होणार आहे.
हा उद्देश आहे. पण मग असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की गीता जर सांगायचीच आहे, हे तत्वज्ञान जर भगवंताला सांगायचंच आहे, तर 12 वर्ष वनवासात होते ना, तिथे तर ते शांतपणे राहत होते. वनामध्ये तर पूर्ण शांतता आहे, खूप काही काम नाही आहे, युद्ध करायची आहेत, हे करायचं असं काही नाही, राज्यकारभार करायचं असं नाही. पांडव तिथे शांतपणानेच राहत होते. मग जर सांगायचं एवढं महान तत्वज्ञान, तर मग तिथे का नाही सांगितलं, हा प्रश्न निर्माण येतो. होऊ शकतो. म्हणजे तेव्हा तो विचार करायला, त्याच्यावर अभ्यास करायला वेळ मिळाला असता, त्याचे प्रश्न आणखी येऊ शकले असते, किंवा ही झालं असतं, हे तत्वज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवणं सोपं झालं असतं. पण भगवंतानी हे केलेलं नाही आहे, कारण जोपर्यंत अर्जुन शिष्य म्हणून शरण आलेला नाही आहे, शिष्यस्तेहम शाधीमाम त्वाम प्रपन्नम, हे ज्या क्षणी अर्जुनाने सांगितलं, त्यावेळी सारथ्याच्या भूमिकेत असलेले भगवंत गुरुच्या भूमिकेत गेलेले आहेत. तो जोपर्यंत, म्हणजे आपण जी गोष्ट घेऊन गुरूंकडे जातो तसं ते सांगतात. आपण जर महान तत्वज्ञान सांगणाऱ्या गुरूंकडे माझ्या मुलाचं लग्न कधी होईल आणि मला पैसा कधी मिळेल जर विचारायला गेलो, तर ते तेवढ्यापुरतं तसं उत्तर देतील. पण तुम्ही जी शंका घेऊन तुम्ही जाता तिथे, त्याचं ते उत्तर देतात. आणि म्हणून गुरूंच्याकडे जाऊन काय विचारायचं हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की वरण असा शब्द येतो, की तुम्ही काय मागता, काय तुमच्या जीवनाचं ध्येय आहे हे निश्चित केल्यानंतर त्याच्यासाठी किती तळमळ आहे ही जेव्हा कळते, आणि तुम्ही पूर्ण शरणागती, या 2 गोष्टी जेव्हा येतात तेव्हा तो उपदेश होतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी जागा, आजूबाजूची जागा किंवा तुमची मनोभूमिका काय आहे हे गौण ठरतं. ती मनोभूमिकेत शिष्यभाव आणि ते वरण एवढंच पाहिजे. बाकी मग तुम्ही आता चिंताक्रांत आहात का काय, ह्याचं उदाहरण आपण बघू शकतो की वाल्या कोळी हा तर दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे त्याची गोष्ट. पण ज्या वेळेला नारदांनी त्याला सांगितलं की तुझ्या पापात कोण सहभागी होईल आणि कोणी नाही हे कळलं, त्या क्षणी त्यांनी त्याला नामस्मरण करायचा उपदेश केला आणि त्याने करायला सुरुवात केली. म्हणजे ती वेळ यावी लागते आणि ती मनोधारणा तयार व्हायला लागते. बरोबर. अष्टावक्रांना जेव्हा जनक राजाने विचारलं की स्वप्नात भीक मागणारा जनक राजा खरा आहे, ते खरं आहे का, हा राजा म्हणून जनक जो आहे तो हे खरं आहे, हा प्रश्न त्याने जेव्हा सभागृहात विचारला, दरबारात विचारला, त्या क्षणी अष्टावक्रांनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली आणि ते तत्वज्ञान सांगितलं. त्यामुळं जेव्हा तुमच्या मनामध्ये ती तळमळ येते, निर्माण होते, आणि मला काही झालं तरी याचं उत्तर हवं आहे, आणि माझी जी समस्या आहे, मला म्हणजे वरण मी निवडलेलं ते आहे आणि मी पूर्ण शरण आलो आहे, कारण मला हे स्वतःच्या बुद्धीने याचं उत्तर सापडू शकत नाही, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते तत्वज्ञान सांगितलं जातं. आणि त्यामुळं मनोभूमिका तुमची जी काही आहे ते निवडायची, आणि त्याची ती आतुरता आहे, तीव्रता आहे की मला हवंच आहे, त्यावेळेला ते उत्तर येतं. बाह्य गोष्टी आहेत त्या गौण ठरतात. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट नीट का वेळ सुयोग्य होते त्याच वेळेला ती अवतरते. हो, आणि ती तळमळ पाहिजे मुख्यतः. मग आपण महाभारतामध्ये ती हे केली, संजयाने सांगितली आणि ऐकली वगैरे, पण ती जेव्हा लिखित स्वरूपात जेव्हा महाभारतामध्ये समाविष्ट झाली, तर त्यावेळेला ती भगवंताच्या वाणीतून जसं आलं तशी ती लिहिली गेली का ती व्यास महर्षींची त्यांनी रचना आहे? हां, तर त्याच्यामध्ये ध्यानश्लोक म्हणून भगवद्गीतेच्या सुरुवातीला येतात. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता, असं म्हटलेलं आहे. म्हणजे पार्थाय प्रतिबोधिता, पार्थाला सांगण्यासाठी, बोध करण्यासाठी भगवता स्वयं, भगवंतानी स्वतः सांगितलेली आहे, आणि व्यासाने फक्त ती ग्रथित केलेली आहे, त्याचं ग्रथन केलेलं आहे, म्हणजे ती लिहिलेली आहे, ग्रंथामध्ये आणलेली आहे. म्हणजे अगदी तंतोतंत भगवंताचे शब्द तिथे लिहिलेले आहेत. असं. आणि याच्यामध्ये दुमत नाही आहे, कुठेच काही प्रक्षिप्त भाग वगैरे असं काही मिळत नाही. भगवद्गीता अगदी पूर्ण 700 श्लोक तसेच्या तसे. एखाद्या शब्दाचा होऊ शकता, पण नाहीतर श्लोकच्या श्लोक वेगळे आहेत, किंवा 700च्या ऐवजी काही जण जास्त आहेत, कमी असं नाही म्हणत, तशीच्या तशीच आहेत. अजून एक नेहमी असं ऐकताना सगळं हे प्रश्न एक पडतो की ही सांगितली गेली ही रणभूमीवरती 700 श्लोक सांगायला काहीतरी जर वेळ लागला असेल, त्यांना उच्चारायला, अर्जुनाला ऐकायला काहीतरी तर प्रश्न विचारायला वेळ लागला असेल, तर आता ती युद्धभूमी आहे, दोन्हीकडचे वीर तयार होऊन उभे आहेत, युद्ध करायला सज्ज आहेत,
तर मग अशा परिस्थितीमध्ये किमान आपण म्हणू कमीत कमी 2-2.5 तास तर लागले असतील. तर एवढा वेळ इतर योद्धे सगळे युद्धासाठी सज्ज असताना दोघांमध्ये इतका गहन आणि शांत संवाद कसं काय शक्य झाला असेल? हो, हा एक प्रश्न सगळ्यांनाच नेहमी पडणारा आहे. पण आपण जर पूर्ण ग्रंथांचा त्या काळचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की हे शक्य आहे. याच्यासाठी शक्य आहे की त्यावेळेला असं होतं की युद्धाचे काही नियम घातलेले असायचे आणि त्याचं पालन केलं जायचं पूर्णपणे. म्हणजे दुर्योधन किंवा कौरव पक्ष म्हणजे चांगला नाही, वाईट, अधर्माची बाजू वगैरे असं म्हटलं तरी त्यांच्यामध्ये सुद्धा काही नीतिमूल्य सांभाळली जायची. आता जसं की एक उदाहरण असं आहे की आपल्याला माहिती असेल की सहदेव जो होता तो ज्योतिषशास्त्रामध्ये खूप पारंगत होता. तर युद्ध जिंकायचं आहे मला आणि त्यासाठी कुठला मुहूर्त चांगला आहे दुर्योधन सहदेवाला विचारायला गेला होता. म्हणजे आपल्याला वाटतं की दुर्योधन शत्रू पक्षातला आहे, मग सहदेव मला चुकीचं सांगेल मुद्दाम, कारण सहदेव शत्रू पक्षातला आहे त्याच्या दृष्टीने, दुर्योधनाच्या दृष्टीने. त्यामुळे सहदेव मला मुहूर्त वेगळा सांगेल आणि मग मी पराभूत होईल, अशी शंका सुद्धा दुर्योधनाच्या मनात आली नाहीये. आणि सहदेवानी सुद्धा ते जिंकतील म्हणून मी चुकीचा मुहूर्त सांगेन हे केलेलं नाहीये. म्हणजे हे सांभाळणं त्यावेळी होतं. प्रत्येक युगात ते कमी कमी होत आलं. आता कलियुगामध्ये तर तो काही राहिलेलंच नाही आहे. पण द्वापर युगामध्ये जरी ते कौरव आणि हे असं आपल्या दृष्टीने अधर्माची बाजू आणि हे असतं तरी काही गोष्टी ते सांभाळणारे होते. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये असं ठरलेलं होतं की जोपर्यंत शंखनाद दोघांनी केलाय, जोपर्यंत शस्त्र पहिलं कोणीतरी उचलत नाही आणि दुसरीकडच्यानी शस्त्र उचललं, या दोघांनी शस्त्र उचललं की संमती आहे आता युद्ध सुरू करायचं, हे त्यांच्यामध्ये ठरलेलं होतं. आणि त्याप्रमाणे ते करत होते. कारण शंखनाद झाल्यानंतर आता दुर्योधन किंवा कौरव सैन्य वाट बघते की धनुष्य किंवा शस्त्र उचलतील. पण त्यावेळेला युधिष्ठिर रथातून खाली उतरला आणि चालत चालत कौरवांकडे चाललाय. म्हणजे पांडवांना पण वाटलं आता ह्याला काय बंदी बनवता, हा कशासाठी चाललाय, ते पण असे आश्चर्य केले. आणि केवढी मोठी जागा होती. तो रथातून उतरून चालत चालत त्यांच्यापर्यंत गेला. म्हणजे हा काळ गेलेला आहे. मग आता आलाच आहे, निशस्त्र आहे, त्यांचा मुख्य राजाच आहे तो, त्यामुळे त्याला आपण मारूया असं कौरवांनी नाही केलेलं. तो काय येतो आहे, त्याचं काय भूमिका आहे, हे सगळं पडताळून पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि युधिष्ठिर तिथपर्यंत गेला चालत आणि त्याने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना नमस्कार केला, युद्धासाठी आशीर्वाद दिला की मी धर्मासाठी हे युद्ध करतोय आणि यामध्ये माझा विजय व्हावा म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या असं सांगितलं, नमस्कार केला आणि चालत चालत तो परत आलेला आहे. आता शत्रूकडचा मोठा सगळ्यात म्हणजे राजाच आहे तो त्यांच्या पांडवांच्याकडचा. तर ज्येष्ठ पांडव आपल्याकडे आलेला आहे, निशस्त्र आलेला आहे, तर काहीतरी करून त्याला बंदी बनवूया किंवा असं त्यांनी केलेलं नाही. आणि त्यामुळं तो परत गेला तिथपर्यंत कौरव सैन्यातलं कोणीही हातात शस्त्र पण उचललेलं नाही आहे. त्यामुळे त्या काळामध्ये असं होतं की जो नियम आहे त्याप्रमाणे वागायचं. आणि त्यामुळं त्यांनी शस्त्र हातात घेतलं नाही. आणि जेव्हा अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद हा संपला, म्हणजे गीता अवतरली, त्याच्यानंतर अर्जुनाने शस्त्र हातात घेतल्यानंतर पांडवांच्या सैन्याने हातात शस्त्र घेतलं. ते बघून कौरवांनी हातात घेतलं आणि दोघांनी आता युद्ध करायला हरकत नाही असं म्हटल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे हे सगळं होईपर्यंतचा पेशन्स त्यांच्याकडे होता. हो हो, अगदी. आपल्याला काही काही इतिहासामध्ये, कारण महाभारत हा ऐतिहासिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे आपल्याला काही इतिहास असा बघायला मिळतो जुन्या काळातला की त्या दिवशी युद्धच झालं नाही, संध्याकाळपर्यंत कुणीच शस्त्र हातात घेतलं नाही, तर तो दिवस तसाच संपला. मग दुसऱ्या दिवशी पण तसं केलेलं आहे. आणि हे महाभारताचंच नाही, अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे तेव्हा ते युद्ध नियमच वेगळे होते. युद्ध नियम वेगळे होते आणि ते पाळणारे लोक होते. हां, ते पाळणारे लोक होते, हे फार महत्वाचं आहे. अगदी. कारण नियम असतात, आजही नियम खूप आहेत. लाल सिग्नल बघितल्यानंतर गाडी थांबवणं हा नियम आजही आहे, पण ते जातच असं नाहीये ना. म्हणजे बरोबर, नियमांचं पालन करता येणं म्हणजे हे खूप आहे. म्हणजे की युग बदलेल तसं तसं जे अधोगतीकडे जात चाललेलं आहे, नीतिमूल्यच संपुष्टात यायला लागलेत. हे खूप वाईट अवस्था आहे. खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे परत आज गीतेचं पुन्हा म्हणजे सगळीकडे चालू आहेच, पण प्रत्येकाने ते अवलोकन करणं हे गरजेचं आहे. पण असं म्हणताना असं वाटतं की काही हजार वर्षापूर्वीचं सांगितलं गेलेलं हे तत्त्वज्ञान, ज्या काळामध्ये सर्व सामाजिक कसोट्या नियम हे सगळे वेगळे होते, ते पालन करणारे हे
होते हे असं आत्ता आपण बघितलं. तर असं सगळं असताना त्या काळाचं जे काय संवाद हा झालेला आहे, प्रश्न आहेत, उपदेश जो झालेला आहे, तर मग तो आज अप्रासंगिक नाही का? म्हणजे आज त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे आपण जर कुठल्या तरी अर्जुनाला, कुठल्या तरी कृष्णाने त्या काळात सांगितलेली गीता असं म्हणून जर वाचायला आलं तर मला त्याचा काय उपयोग आहे असं होऊ शकतं. पण मी जेव्हा अर्जुन बनून वाचायला लागते तेव्हा मला त्याचा उपयोग नक्कीच आहे. एक तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जाऊन लगेच काय कोणाची आपल्या नातेवाईकांशी युद्ध करायचं किंवा असं नाही आहे. सरळ उपयोग बघितला तर जसं अर्जुनाला त्याच्या गुरूंशी किंवा त्याच्या आजोबांशी युद्ध करायचं तसं आपल्याला नसेल करायचं. पण आपल्या मनामध्ये नेहमी हे युद्ध सुरू असतं. कारण हे काय आहेत, दोन प्रवृत्ती आहेत, दोन विचार आहेत, एक धर्माची एक अधर्माची, एक चांगल्याची एक वाईटाची. आणि आपला द्वंद्व कायम मनामध्ये सुरू असतं की काय नेमकं मी निवडायचं आहे. कधी कधी असाही प्रसंग येतो, म्हणजे अर्जुनाचं बोलणं अगदी चुकीचं आहे असं वाटत नाही की या सगळ्यांना मारून मी राज्य घेऊन काय करू. तर आपल्याला पण कधी कधी वाटतं की ही बाजू पण माझी बरोबर आहे आणि ही बाजू पण मला बरोबर वाटते, मला हे दोन्ही करावं असं वाटतं आहे आणि दोन्ही बाजू तशा बरोबर आहेत, पण मग त्यातलं मी कुठलं निवडायचं. हा भाग जेव्हा येतो विचार, म्हणून हे द्वंद्व जे आहे, खूप जण असं म्हणतात सुद्धा की हे प्रत्यक्षात घडलंय की नाही माहिती नाही, हे आतमधलंच आहे आपलं. म्हणजे कौरव सैन्य पण आपल्या आतमध्ये आहे आणि पांडव सैन्य पण आपल्या आतमध्ये आहे आणि अंतरात्मा आपला जो अंतर्यामी आपण ज्याला म्हणतो तो भगवंत आहे आणि तो आपल्यातल्या या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि आपल्याला तो आवाज ऐकू आला तर आपण पांडवांसारखी धर्माची बाजू घेऊन वागतो, धर्माने वागतो, आणि तो ऐकू आला नाही तर मग आपण कौरवांसारखं वागतो. तर हे आंतरिक युद्ध आहे असं पण काही टीकाकारांनी सांगितलेलं आहे की ते प्रत्यक्षात बाहेर घडलं की नाही याचे पुरावे आणि हे सगळं बघण्यापेक्षा आपल्या आतमध्ये जे हे द्वंद्व चाललेलं आहे तर या द्वंद्वामध्ये आपल्याला तो भगवंताचा आवाज ऐकायला यायला पाहिजे. हा एक भाग आहे याच्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला काही किती यश मिळू देत, मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसा, घरं पाहिजेत, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, काहीही मिळालं तरी माणसाला आयुष्यात एक वेळ अशी येते की हे सगळं मिळालं तरी मला काहीतरी अजून हवं आहे, अपूर्ण आहे हे, मी पूर्ण सुखी नाही आहे, मी पूर्ण शांत नाही आहे किंवा आनंदी नाही आहे. कारण काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुख जरी मिळालं तरी दुःख येईल का ही भीती आहे. ते सुख टिकून राहील का, म्हणजे मी आता दुःख माझं संपलं आयुष्यातलं, आता मी सुखी आहे बास असं मला हवं आहे तसं मी राहते, पण ही अशी स्थिती कधी नसते. ही भीती आहे, ही स्थिती कायम नसते. मृत्यूची भीती आहे, आपल्या जवळच्यांची असेल, स्वतःची आहे. त्यामुळं कुठेतरी एक शाश्वत आनंद जो म्हणतो आपण की दुःखाची संपूर्ण निवृत्ती आणि कायमस्वरूपी शाश्वत आनंदाची प्राप्ती ही माणसाला नाही आहे. आणि ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणसाची धडपड आहे. बरोबर. आणि ती कशी मिळवायची हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की याच्यापर्यंत गीता नेऊन ठेवली जाते. त्यामुळं आपण कितीही काही आयुष्यात मिळवलं तरीसुद्धा मिळवलेलं, समजा मला खूप यश मिळालं पण हे टिकेल का, कारण आता हे रेकॉर्ड्स करतात कितीतरी जण, पण माझं रेकॉर्ड कोणीतरी मोडतंच, मग माझं काय पुन्हा, हे वाटत राहतं. कितीही काही मान मरातब मिळालं. म्हणजे थोडक्यात ही जी परिस्थिती आहे माणसाची ही सार्वकालिक आहे, ती कुठल्याही युगात कुठल्याही काळात ती सदैव तशीच राहणार आहे. आणि मग ती जर तशी राहणार असेल तर त्याला तारून नेण्यासाठी आपल्याला गीतेचं तत्वज्ञान हे कायम एक दीपस्तंभ म्हणून काम करतं. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आजही तितकंच उपयुक्त आहे. बरोबर. नक्कीच. कारण काय आहे, मनामध्ये हे विकार तर सतत सुरू आहेत ना, त्या विकारांवरती विजय मिळवणं महत्वाचं आहे. आणि ते कसं आहे की समुद्रात म्हणजे लाटा संपल्या की मी पोहायला जाईन म्हणण्यासारखं आहे. ती लाट कधीच संपत नाही आणि मग मी पोहायला जाईन. त्यामुळं मी कधीतरी गीता वाचेन बहू वय झाल्यानंतर वगैरे असं नाही आहे. ते आपल्याला आत्ताच या क्षणी सुरू केली पाहिजे असं आहे. कारण आपल्याला शेवटी आपलं ध्येय ते असो किंवा नसो, आपल्याला ते कळलेलं असो किंवा नसो, आपल्या सगळ्यांना काय हवं. आता एक साधा प्रश्न अगदी आपण ऐकतो कधीतरी आध्यात्मिक ह्याच्यामध्ये की मोक्ष हवा आहे, मोक्षप्राप्ती हे ध्येय आहे, मोक्षासाठी धडपड केली जाते. आता समजा असं विचारलं, माझं सगळं छान चाललेलं आहे, माझं मुलं बाळं आहेत, सगळं पैसा अडका आहे, खूप आहे, सगळं माझं छान चाललं आहे, अगदी सुखात आहे, नातवंड आहेत, सगळे मला चौकशी करतात, माझी विचारपूस, तब्येत छान आहे, सगळं मी वेगवेगळे देश बघायला जाते, सगळं छान छान चाललेलं आहे. आत्ता माझ्यासमोर भगवंत उभा राहिला आणि म्हणाला की तुला मोक्ष हवा आहे ना, मग चल माझ्याबरोबर.
तर मी जाईन का? हा एक नाही. प्रश्न आहे ना. म्हणजे मोक्ष हवा आहे हे आपण फक्त शाब्दिक म्हणतो. हो. आपल्याला काय हवंय तर आनंद हवाय. आनंद म्हणजेच मोक्ष आहे का ही पुढची गोष्ट आहे, पण मुळात हव्याय काय, धडपड कशासाठी चाललेली आहे? आनंदासाठी. आणि तो आनंद कसा हवा आहे तर तो कधी न संपणारा आनंद हवा. हो ना. अगदी शाश्वत आनंद हवा आहे, तो माझ्या अधीन असलेला आनंद हवा आहे. नाहीतर कशावर तरी तो अवलंबून आहे. तुम्ही माझ्याशी नीट बोललात तर मी आनंदित होईल असं म्हटलं की तो तुमच्या नीट बोलण्यावर अवलंबून झाला ना. तुम्ही एखाद्या दिवशी नीट नाही बोललात तर तो आनंद गेल्याचा हे आहे. त्यामुळे तो माझ्या अधीन असलेला आनंद हवाय, स्वाधीन आनंद हवाय आणि शाश्वत आनंद हवाय. बरोबर. हे आपल्याला हवंय. मोक्ष हा शब्द नुसता वापरून हवाय असं नाहीये. कारण जायची तयारी नाही. मग आपण म्हणू भगवंताला मोक्ष हवा आहे पण माझ्या मुलाचं लग्न होऊ दे किंवा माझ्या नातवाची मुंज होऊ दे. त्यामुळे त्याच्यात आपण अडकलेलेच आहोत. तर आपल्याला हवंय आनंद, आणि तो आनंद कुठल्याही प्रसंगातून आपल्याला जो मिळतो तो क्षणिक आहे, तो कधीतरी संपणारा आहे. आणि त्या आनंदाच्या पाठीमागे एक भीती आहे आपल्याला की हा आनंद कधीतरी संपेल. तर ती भीती जाऊन तो शाश्वत आनंद आपल्याला जो हवा आहे तो मिळवून देणारी गीता आहे. आणि त्यामुळे ती किती वर्षापूर्वी झाली आणि किती वर्षानंतरपर्यंत आपल्याला उपयोगी असं नाही आहे. कारण माणसाचा शोध हा शाश्वत आनंदासाठी जोपर्यंत आहे तोपर्यंत गीता आपल्याला वाचलीच पाहिजे, अभ्यासली पाहिजे. तुम्ही खूप छान सांगितलं ते. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460378990. प्रसाद प्रकाशन. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा मी आता प्रश्न विचारते की मुळात भगवद्गीतेचं अवतरण का आणि कसं झालं? भगवद्गीतेचं अवतरण झालं, आपण युद्धभूमीवरती झालेलं आहे हे तर पाहिलेलंच आहे आता. हो. त्याच्यामध्ये मी मगाशी जे सांगितलं की शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जोपर्यंत शरणागती नाही तोपर्यंत उपदेश नाही आहे. आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये सगळीकडे श्रीकृष्ण उवाच, माधव उवाच असं आहे. म्हणजे पूर्ण महाभारतामध्ये फक्त भगवद्गीतेमध्ये श्री भगवान उवाच आहे. तर हे जे भगवंतांनी येऊन गुरुच्या रूपाने हा जो उपदेश केलेला आहे अर्जुनाला, तो कशासाठी आहे तर तो फक्त शिष्यत्व स्वीकारलं त्यामुळंच आहे. आणि आपल्याला जोपर्यंत ही शरणागती येत नाही, हे शिष्यत्व येत नाही, तोपर्यंत आपल्याला गीतेचा उपदेश समजणं शक्य नाही आहे. बरोबर. कारण काय आहे, अर्जुनाला एक गीता सांगितली, मला त्याचा अर्थ कळला, मी यांचं भाष्य वाचलं, यांची टीका वाचली, ह्याच्यावरती आपली विद्वत्ता होऊ शकते. पण आपल्याला विद्वत्तेसाठी हा ग्रंथ नाही, पांडित्य मिळवण्यासाठी हा ग्रंथ नाही आहे. तर तो आपल्या आतमध्ये उतरला पाहिजे. आणि ते होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर, कारण अर्जुनाचं जर आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं तर अर्जुनाने खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि भगवंत शांतपणे ऐकतात. अर्जुनाला म्हणतात बोल, तुला किती बोलायचं आहे तेवढं बोल, तुला किती मतं मांडायची आहेत. आणि जेव्हा आपण ती ऐकतो तेव्हा आपल्याला ती पटतात, पण आपल्याला ती योग्य वाटतात की खरंच बरोबर आहे. कसं काय मारायचं आपण आपल्या गुरुजनांना, गुरुला मारायचं हा प्रश्न आपल्याला वाटतोच. पण ज्या क्षणी अर्जुनाचं हे दुःख आहे, अर्जुनाचा हा विषाद आहे, हा विषाद शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर अर्जुनाचा हा विषाद जेव्हा त्यांनी भगवंताला सांगितला त्यावेळेला तो विषाद दूर होण्याचा उपाय भगवंतांनी सांगितलेला आहे.
तर त्यामुळे असं असतं की आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला कायम आधार या जगातले कोण ना कोणतरी वाटत असतात. समजा माझ्यावरती संकट आलं कुठलं तरी, की माझी आर्थिक बाजू चांगली नाही आहे, तर मला माझ्या दृष्टीने श्रीमंत कोण आहे, त्यांच्याकडे, माझा मित्र हा श्रीमंत आहे, माझी मैत्रिणी श्रीमंत आहे, आपण तिच्याकडे मदत मागू, माझे हे नातेवाईक आर्थिकदृष्ट्या मला मदत करतील, मला बरं नाही आहे तर हे डॉक्टर मला बरं करतील. म्हणजे आपण आधार कुठेतरी इथले शोधत राहतो आजूबाजूचे. पण ज्या क्षणी आपला आधार परमेश्वर आहे हे कळतं, त्यावेळेला आपल्या या सगळ्या, आणि तो आधार तो वाटण्यासाठी त्याच्याशी एक नातं निर्माण झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय होत नाही. भगवंत माझा कोणीतरी आहे, मग कुणीही माना तुम्ही त्याला, मित्र माना, सखा माना, गुरु माना. काही लोक माझ्या ओळखीचे असे आहेत की ते जावई मानतात, त्याला तो माझा जावई आहे असं म्हणतात. काहीही तुम्ही त्याला काहीही माना, पण त्याच्याशी नातं निर्माण करा. हे भक्तीमधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपण त्याच्याशी नातं निर्माण करत नाही तोपर्यंत आपण त्याला सांगायला धावणार नाही. म्हणजे अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये सुद्धा तिने एवढे सगळे जण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य आहेत सभेमध्ये, किंवा धृतराष्ट्र राजा आहे, किंवा आपले 5 पती आहेत, या सगळ्यांच्याकडे मदत मागितली, तोपर्यंत भगवंतांनी वस्त्रावतार घेतलेला नाही आहे. तिने शेवटी लज्जारक्षणासाठी अगदी स्वतःचं असं करून धरून ठेवलं, तोपर्यंतही भगवंत, कारण मीच माझं तर रक्षण करेन, दुसरं कोणी करणार नाही असं तिला वाटून मी करते माझं रक्षण असं म्हणून तिने केलं, तोपर्यंत सुद्धा भगवंत आले नाहीत. पण जेव्हा तिने हात वर केले, सगळं संपून, मी भगवंत आता तूच माझे लज्जारक्षण कर, नाहीतर माझं काही खरं नाही, हे सगळे आधार संपल्यानंतर जेव्हा तिने हात वर केला, त्या क्षणी भगवंत धावलेले आहेत. कारण आपल्याला बाकीचे नाही केलं तरी मी माझ्याच प्रयत्नाने तरी करेनच, असं तो पण एक अहंकार शिल्लक असतो की मी करेन, काही झालं तरी यातून. बरोबर आहे, हा ही एक प्रकारचा अहंकारच आहे. पण जोपर्यंत ती पूर्ण शरणागती होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे. आणि ती शरणागती झाल्यानंतर अवतरण झालेलं आहे. आणि म्हणून अर्जुनाने, आता अर्जुन विषाद योग नाव आहे ना, तर अर्जुनाचा विषाद, अर्जुनाचा शोक, अर्जुनाचं जे दुःख आहे, अर्जुनाची जी समस्या आहे ती त्यानं योग म्हणजे जोडली आहे. युज धातूपासून योग शब्द बनलेला आहे आणि युज धातूचा अर्थ आहे जोडणे. तर अर्जुनाने आपला विषाद भगवंताशी जोडलेला आहे आणि ज्या क्षणी त्याने तो भगवंताशी जोडला त्या क्षणी पुढचा मार्ग मोकळा झाला. आणि म्हणून हे अवतरण आपल्या आतमध्ये होण्यासाठी आपण भगवंताशी ते नातं जोडलं पाहिजे की खरोखर मी तुझा शिष्य शरण आलेलो आहे की मला कळत नाही आहे मी काय करू. कारण अर्जुनाने सांगितलं की भगवंता मला कळत नाही, मी खूप प्रयत्न केला पण मी आता युद्ध करू शकत नव्हता असंही नाही आहे, तो युद्ध करू शकत होता पण त्या क्षणी त्याला असं वाटलं की काय करू मी युद्ध करून, जिंकून काय करू, आणि आता मला निर्णय घेता येत नाही. म्हणून त्यानं जी शरणागती स्वीकारलेली आहे तसं आपल्याला जेव्हा आयुष्यात वाटेल की नाही भगवंता मी माझ्या सामर्थ्यावर, माझ्या बुद्धीवरती त्यानेच दिलेली आहे पण तरीसुद्धा जी माझी आहे म्हणून मी सांभाळते आजपर्यंत, त्याच्यावरती मला नाही यातून कायमस्वरूपी आनंद मिळू शकणार, तर तूच मला सांग की याच्यावरती मार्ग काय आहे. ही शरणागती जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हा भगवंत अवतरण, म्हणजे गीतेचं अवतरण आपल्या आतमध्ये होतं. बरोबर आहे, बरोबर. आणि ही सगळी परिस्थिती त्यावेळेला तयार झाली म्हणून ते होऊ शकलं आणि ते त्यावेळेला झालं. तेच तोपर्यंत भगवंताने नाही सांगितलेलं आहे. पूर्ण पहिला अध्याय ऐकून घेतात शांतपणे, पहिल्याच वेळी सांगतात असं किंवा तू ऐक माझं तत्वज्ञान मी, किंवा अगदी साधं असं की भगवंताने माझी आज्ञा म्हणून युद्ध कर म्हटलं असतं तरी अर्जुनाने केलं असतं, कारण त्याला त्याची त्यांच्यामध्ये नातंही होतं, संबंधही तसे होते. त्यामुळे तू आत्ता काही बोलू नकोस, माझी आज्ञा म्हणून तू हे कर. अर्जुनाला कितीही मनात नसतं तरी त्यांनी ते केलं असतं. म्हणजे गीता वाचली, अभ्यासली तर आपल्या लक्षात येतं की भगवंताची आज्ञार्थक वाक्य खूप कमी आहेत. आज्ञार्थक नाही, आज्ञा नाही केलेली, हे असं आहे बघ तुला काय योग्य वाटतं, हे असं आहे तुला योग्य वाटेल तू निवड, असं त्यालाच निवडायला दिलंय पण आधी सगळा उपदेश केलेला आहे. त्यामुळं गुरुही आपल्या जीवनामध्ये असंच करत असतात. आपल्याला शेवटी ते आपल्याला सोपवतात पण आपल्याला ती तळमळ पाहिजे आणि आपल्याकडे ती पूर्ण शरणागती पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा मला तिथेच येतंय बोलणं कदाचित, पण असंच आहे की जोपर्यंत मी शिष्यत्व स्वीकारलं आणि मी तुम्हाला पूर्ण शरण आलो आहे असं भगवंताला अर्जुन सांगत नाही तोपर्यंत गीता उतरत नाही.
आणि माझ्या आतमध्ये पण ती गीता अवतरणं आणि मला त्याचं आकलन होणं हे जर हवं असेल तर मी अर्जुनासारखी त्या शरणागतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि माझा एकमेव आधार परमेश्वर आहे. मग तो कुणाच्या तरी माध्यमातून येऊन मला मदत करेल, पण आधार तोच आहे हे ठामपणे निश्चयच झाला पाहिजे. तोपर्यंत गीतेचा अर्थ समजणं खूप अवघड आहे. खरं आहे, खरं आहे, अगदी खरं आहे. मग आता इथपर्यंत आपण आलो, मग आता पुढे हे पण सांगा की म्हणजे आता गीतेमध्ये दिलेलं आहे, दर अध्यायाला नावं दिलेली किंवा सगळं आहे, विषयही दिलेला आहे, पण तरीसुद्धा आपण आता जी चर्चा केली त्या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीतेचा विषय काय आहे? भगवद्गीतेचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि साधारणपणे 6-6 अध्यायांचे 3 भाग करून त्यांनी कर्मयोग, भक्तियोग किंवा उपासना योग आणि ज्ञानयोग अशा 3 मध्ये त्याचं केलं जातं आणि सांगितली जाते गीता. पण मुख्यतः अगदी थोडक्यात सांगायचं चालतं, कारण सांगण्यासारखं खूपच आहे, कारण विषय खूपच आहे, कर्मयोगावरतीच खूप सांगितलेलं आहे वगैरे हे सगळं आहे. पण मुख्यतः आपल्याला ईश्वर म्हणजे काय हे माहीत नसतं, ब्रह्म त्याच्याहून माहिती नसतं. आपण सगळे शब्द समानार्थी म्हणूनच वापरतो, देव, ईश्वर, ब्रह्म, भगवान, परब्रह्म सगळं आपल्याला एकच असतं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी जीव म्हणजे नेमका काय, त्याची अवस्था काय आहे, ईश्वरच काय आहे, ईश्वर कोण आहे आणि ब्रह्म काय आहे, हे 3 सांगितलेलं आहे. आणि जीवाने मी ब्रह्म आहे हे कसं जाणावं, म्हणजे जे शंकराचार्यांनी किंवा आपण अद्वैत वेदांताचा जो सिद्धांत म्हणतो की ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव न अपरहा, जीव ब्रह्मच आहे दुसरं काही नाही आणि ब्रह्मच सत्य जगन्मिथ्या आहे, हे जे सांगितलेलं आहे हे तत्त्वज्ञान अंतिमतः आपल्याला त्यातून कळतं. हा भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे की जीव आणि ईश्वर आणि जीव आणि ब्रह्म हे काय आहेत हे सांगून जीव ब्रह्म ऐक्य सांगणं हा भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे. खरे. मग आता या भगवद्गीतेची वैशिष्ट्य कोणती आहेत? भगवद्गीतेची वैशिष्ट्ये आपल्याला खूपच सांगता येतील, म्हणजे आता इतकी अनंत आहेत, पण त्यातली काही आता पटकन जी वेळ आपल्याकडे जेवढा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सांगते की मुख्यतः हा सुरुवात जी झालेली आहे ती अर्जुनाच्या तर्कनिष्ठ बोलण्यावरून झालेली आहे. कारण अर्जुनाचं बोलणं हे तर्कसुसंगत आहे की हे सगळे माझे आहेत, ह्यांना का मारू, कारण गुरु वगैरेंना विरोध करणं हे आपल्याला पण असं वाटतं कसं केलेलं आहे. तर त्यामुळे तर्कसंगत, तर्कनिष्ठ असं अर्जुनाचं बोलणं आहे आणि भगवंतानी त्याला शेवटी तत्वनिष्ठ बनवलेलं आहे. त्या तत्वापर्यंत जाऊन आणि त्या तत्वाशी एकरूप होण्यापर्यंत त्याला नेलेलं आहे. त्यामुळे तर्कनिष्ठ बोलण्यापासून किंवा तर्कनिष्ठ विचारांपासून तत्वनिष्ठ विचारांपर्यंत नेऊन ठेवणं हे भगवद्गीतेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं असं आहे की भगवद्गीतेवरती जरी आपण मगाशी म्हटलं की अनेकांनी टीका लिहिलेल्या आहेत, भाष्य लिहिलेलं आहे, तरी त्याच्यामध्ये आदी शंकराचार्यांचं जे शंकर भाष्य आहे ते सर्वात प्रसिद्ध आणि प्रमाण मानलेलं आहे आणि त्याचा प्रमाणेच अभ्यास सहसा केला जातो. भारतीय महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या अनेक संतांनी त्यांचाच आधार घेऊन पुढे लिहिलेलं आहे, त्यांचे ग्रंथसंपदा वाङ्मय तयार केलेलं आहे. तर आदी शंकराचार्यांनी ज्या वेळेला संबंध भाष्य किंवा उपोद्घात भाष्य म्हणजे सुरुवात केलेली आहे भाष्याची, त्यांनी पहिल्या अध्यायावरती भाष्य लिहिलेलं नाही आहे. त्यांनी दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाला जिथे श्री भगवान उवाच अशी सुरुवात होते तिथून भाष्य लिहायला सुरुवात केलेली आहे. पण हे प्रत्यक्ष गीतेवरचं भाष्य, त्याच्या आधी उपोद्घात भाष्य म्हणजे सुरुवातीचं भाष्य म्हणून त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या अध्यायाच्या म्हणजे झाल्यानंतरचं जे आहे ते भाष्य, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की माणसाची मूळ समस्या काय आहे, कशासाठी हे सगळं सुरू झालेलं आहे, कशासाठी हा सगळा अभ्यास करायचा आहे किंवा कशासाठी हा उपदेश केला गेलेला आहे, तर अहम एषः मम एते हे त्यांनी सांगितलेलं आहे की अहम एषः म्हणजे मी हा आहे. मी आहे असं नसतं, आपल्या प्रत्येक विचारामध्ये मी कोणीतरी आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळी आहे, मी गोरी आहे, मी सुंदर आहे, कुरूप आहे, बुद्धिमान आहे, मी गृहिणी आहे, मी शिक्षिका आहे किंवा मी ऑफिसर आहे किंवा मी शिपाई आहे. मी काहीतरी आहे, याशिवाय आपला विचार होत नाही. त्याच्याऐवजी मी आहे व्हायला पाहिजे. हे एषः जे आहे हे आहे ते जायला पाहिजे. त्यात ती समस्या आहे, कारण मी हे आहे. आता
अगदी एक आहे, मा धातू आहे संस्कृतमध्ये. मा म्हणजे मोजणे. तर मापन केलेलं असतं. तर मी माझ्यासाठी एक स्वतःला माप केलेलं आहे, मोजून ठेवलेलं आहे की मी अशी अशी आहे, अशी एक मी चौकट स्वतःसाठी केलेली आहे. हे मापन केलेलं आहे माझ्याबद्दल की मी अशी आहे. आता जेव्हा कोणीतरी माझ्या त्याच्याबद्दल जास्त काहीतरी बोलतं त्यावेळेला माझा अभिमान होतो. त्या अभिला मा, अभि हे उपसर्ग लागला आणि मा म्हणजे मोजणे. मग माझा अभिमान वाढतो की मला जास्त काहीतरी म्हटलं, मी मला जे मोजलंय त्याच्यापेक्षा मला कोणीतरी जास्त म्हटलं म्हणजे माझा अभिमान वाढतो. आणि अव किंवा अप म्हणजे कमी, त्याला मा लावला म्हणजे मा धातूला अव किंवा अप लावला की अपमान किंवा अवमान झाला, कारण मी मला जे मोजलंय त्याच्यापेक्षा कुणीतरी मला कमी समजलं. असं झालं. त्यामुळं मग मला दुःख व्हायला सुरुवात झाली. कुणीतरी चांगलं म्हटलं, आनंद झाला, कुणीतरी म्हटलं दुःख वाटलं. हे सुख दुःख जे सुरू होतं ते मी स्वतःला मोजलेलं आहे म्हणून. बरोबर, हो ना, हे मापन केलेलं आहे अगदी. तर ते मापन कशाच्या साह्याने करतो आपण? एषहच्या साह्याने. मी हा आहे, मग मी हा कसा आहे असं मापन होतं. बरोबर. आणि मम येते, हे माझे आहेत. आता आपण पेपर वाचतोय, सकाळी उठल्या चहा पीत मी पेपर वाचते आहे, कुठेतरी मी एखाद्या अपघाताची बातमी वाचली तर मला वाईट वाटतं, अरे रे असं व्हायला नको होतं बिचारे असं म्हणताय. मी चहाचा पुढचा घोट घेत दुसरी बातमी वाचायला सुरुवात करते. पण मला जर समजा माहिती असेल की त्या मार्गावरती काल माझं कोणीतरी जात होतं तर ती बातमी मी जास्त खोलात घेऊन वाचते. चहाचा कप बाजूला जातो माझ्या आणि मी वाचायला लागते की हे कोण आहे, त्याच्यात नाव आपल्या कुणाचं नको, हां आपल्या माहितीतलं कुणाचं तरी नको, हां असं होतं. आणि समजा गाडीचा रंग म्हणा किंवा माणसांची संख्या असं काहीतरी त्याला जुळणार असेल तर लगेच मी सगळं बाजूला ठेवते, फोन हातात घेते, मला आतमध्ये धडधड सुरू होते. का? कारण हे मम आहेत म्हणून. हे जे माझे आहेत म्हणून मला हे सुरू झालं. मग माझी चिंता वाढली. मग जर असेल माझ्यापैकी कोणी तर शोक सुरू झाला आणि समजा माझ्यापैकी कोणी नसेल तर हुश्य झालं. हे जे आहे हे मम म्हणून मी कोणाला तरी म्हटलं त्यामुळे झालं. आणि म्हणून अहम एषः मधला एषः हा कोणीतरी मी आहे आणि मम हे माझे आहेत. हा जो आहे हा आपल्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण आहे असं आचार्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि तेच अर्जुनाच्या बाबतीतही आहे ना, मी धनुर्धारी आहे, मी योद्धा आहे, मी जिंकेन, मी यांना का मारू, हे आणि हे माझे आहे. अहम एषः असं त्याला वाटलं आणि हे मम म्हणजे माझे आहे असं त्याला वाटलं. आणि म्हणून ती समस्या, ती शंका, तो प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला आणि मग गीता सुरू झाली. आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यातून मिळतं. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. त्याच्यानंतर खूप आहेत. संजय नाव जे आहे तर सम्यक जयती इति संजय हा, म्हणजे सम्यकपणे चांगल्या प्रकारे ज्यांनी विजय मिळवला आपल्या इंद्रियांवरती त्याला गीता ऐकण्याचा अधिकार तरी आहे. म्हणजे ऐकली, त्याच्यावर परिणाम झाला की नाही हे पुढची गोष्ट आहे, पण त्याला ऐकायचा अधिकार आहे. म्हणून जो आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवतो त्याला ती ऐकता येते. म्हणजे अशामधनं आपल्याला संजयाची योग्यता पण कळून येते. त्याच्यानंतर अर्जुनाला सांगितलेली आहे. तर अर्जुन शब्द रुजुता ज्याच्याकडे आहे त्याला अर्जुन म्हणतात. तर रुजुता म्हणजे सरळपणा, सरळ स्वभाव. तर भगवंत वाटेल ते सहन करतो. अगदी त्याला जरी नावं ठेवली तरी ती सहन करतो. त्याच्याशी विरोधी भक्ती म्हणतात, त्याला शत्रू मानलं तरी तो ते सहन करतो. पण त्याला मनाचा सरळपणा पाहिजे. जिथे रुजुता असते, सरळपणा असतो, तिथेच भगवंत असतो. आणि त्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी भगवंत प्रकट का होतो? कारण तो सरळपणा आहे. जोपर्यंत आपल्या स्वभावात सरळपणा नाही, कपट काहीतरी द्वेष आहे कोणाबद्दल तरी कपट आहे मनामध्ये, तोपर्यंत अर्जुन आपण होत नाही, तोपर्यंत भगवंत प्रकट होत नाही, तिथे येतच नाही तो. आणखी त्याच्यामध्ये जिथे जिथे विशेषण संबोधनं वापरलेली आहेत, पार्थ जिथे वापरलं आहे, परंतप वापरलं आहे, धनंजय वापरलं आहे, अर्जुनासाठी खूप संबोधनं वापरलेली आहेत. तर ही सगळी संबोधनं त्या प्रसंगाला योग्य आहेत. म्हणजे एक PhDचा विषय होऊ शकतो किंवा कोणीतरी कदाचित केलीही असेल की भगवद्गीतेमध्ये वापरलेली संबोधनं त्या ठिकाणी ती कशी योग्य. अर्जुनाचीच वेगळाच दृष्टिकोन आहे. अर्जुनाचीच नावं आहेत पण ती अनेक नावं आलेली आहेत आणि ती त्या ठिकाणी संबोधन म्हणून इतकी परफेक्ट बसतात की तिथे दुसरं घेऊ शकत नाही. पार्थ कुठे म्हटलंय, परंतप कुठं म्हटलंय, धनंजय कुठं म्हटलंय, अर्जुन कुठं म्हटलंय, इतकं बरोबर बसतं त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक अध्यायाचं नाव जे आहे ते आपल्याला त्याचं पूर्ण त्या अध्यायात काय आलेलं आहे ते महत्त्वाचं सांगतं. की जसं अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाच्या विषाद जेव्हा त्याने भगवंताशी जोडला
त्याच्यानंतर कर्मयोग, कर्म म्हणजे निष्काम कर्म, सांख्ययोग त्याच्यात काय सांगितलं आहे, तर प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे हे त्याच्या नावावरून आपल्याला कळतं. त्यामुळे प्रत्येक अध्यायाचं नाव हे त्या अध्यायाचा सारांश सांगणार आहे. त्याच्यानंतर अजून थोडंसं एक 2-4 मिनिटात सांगते, कारण वैशिष्ट्य खूपच आहेत, म्हणजे किती बोलू आणि किती सांगू असं होत आहे, की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे अशी याची सुरुवात आहे. तर एक गावामध्ये एक भगवद्गीता सांगणारे येणार होते, प्रवचन करणार होते, 18 दिवस 18 अध्याय सांगणारे येणार होते आणि ते खूप प्रसिद्ध, इतके प्रसिद्ध व्यक्ती होतं. त्यांचं ऐकण्यासाठी सगळे आजूबाजूच्या गावातले लोक येणार होते आणि आयोजित केलं म्हणून खूप आनंदित झालेले होते की त्यांचं ऐकायला मिळणार वगैरे वगैरे. खूप वर्णन मी थोडक्यात सांगते. तर ते आले तिथे आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं भगवद्गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तेव्हा एक महिला उठली आणि निघून गेली. मग त्यांनी आपलं पूर्ण सांगितलं प्रवचन, पण त्यांना फार आश्चर्य, रुखरुख लागली की माझं ऐकायला लोक इतके थांबतात, पूर्ण ऐकतात आणि ह्या असे का निघून गेल्या या. त्यांना खूप असं, मग त्यांनी झालं प्रवचन आणि आल्यानंतर त्यांनी संयोजकांना विचारलं की तुम्ही या बाईंना ओळखता का. ते म्हटले हो, आमच्याच गावातली बाई आहे. तर म्हणे तुम्ही, मला त्यांना भेटायचं आहे, या अशा का त्या निघून गेल्या म्हणून. तर ते म्हटले ठीक आहे भेटूया. मग त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही का निघून गेलात. तर त्यांनी सांगितलं की मला कळलं गीतेचा उपदेश म्हणून मी गेले. ते म्हटलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलं कळलं. तर ती म्हणाली की हो कळलं, कारण क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा धर्म पाळा, स्वधर्म करा. किती छान आहे हे फार मला छान आहे. कळलं असं म्हटले आणि ती निघून गेली. म्हणजे हे आपल्याला एवढ्याशा ह्याच्यामध्ये इतकं तत्वज्ञान, हे सारच म्हणायला पाहिजे. हो. किंवा भगवद्गीतेची सुरुवात आता आपण म्हटल्याप्रमाणे धर्मक्षेत्रामध्ये धर्म या शब्दाने झाली आणि शेवट यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधर तत्र श्री विजयभूती ध्रुवा नीतीर मती मम असं आहे. तर पहिला शब्द भगवद्गीतेचा धर्म आहे आणि शेवटचा शब्द 18व्या अध्यायातला 72वा श्लोक, शेवटचा श्लोक ममनी संपतो. म्हणजे पुन्हा मम धर्म आला, अशी त्याची आपण करू शकतो. त्याच्यानंतर भगवंताची बोलण्याची, जिथं भगवान उवाच ही जी सुरुवात आहे ती सुरुवात आहे अशोचान व शोचस्त्व प्रज्ञावादांश भाषसे, दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक. त्याची सुरुवात आहे अशोचान व शोचस्त्व, म्हणजे ज्याचा शोक करू नये अशी सुरुवात आहे. आणि भगवंताचा उपदेश संपतोय 18व्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये. तिथे सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, तिथे त्यांनी शेवटचा शब्द आलेला आहे मा शुचः त्या श्लोकामध्ये. म्हणजे अशोच, ज्याच्याविषयी शोक करू नकोस त्याचा तू मा शुचः, त्याचा शोक करू नकोस. म्हणजे शोक न करणाऱ्या गोष्टींचा तू शोक करतोयस आणि तो करू नकोस. म्हणजे गीता आपल्याला हे सांगते की जीवनामध्ये आपण असा शोक करतो आहे की ज्याचा केला नाही पाहिजे. आपलं जीवन हे शोकाने, सुखदुःख समानच मानलेले आहेत वेदांतामध्ये. तर आपल्या जीवनामध्ये जी सुखदुःख चाललेली आहेत ती, म्हणजे जो शोक चाललेला आहे तो मा शुचः खरं तर करण्यासारखा नाहीच आहे. कारण हे सगळं म्हणजे भगवंताच्या उपदेशाची सुरुवात आणि भगवंताच्या उपदेशाचा शेवट याच्यात एकवाक्यता आहे. असं प्रत्येक अध्यायाची सुरुवात आणि प्रत्येक अध्यायाचा समारोप, प्रत्येक अध्यायाचा समारोप आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात याच्यामध्ये सुद्धा इतकी संगती आहे. म्हणजे उपोद्घात आणि उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट यांची एकवाक्यता हे सर्वात मोठं कौशल्य मानलं जातं संवादामध्ये. कारण नाहीतर मग बोलता बोलता कुठे कुठे विषय गेला जातो. आपण बघतो वेगवेगळ्या प्रवचनांमध्ये सुद्धा किंवा सामान्यतः आपण गप्पा मारताना सुद्धा कुठून सुरुवात केली असते आणि कुठे जाऊन पोचतो. पण हे उपोद्घात आणि उपसंहार यांची जी एकवाक्यता आहे ती प्रत्येक अध्यायाच्या सुरुवात आणि शेवट आणि सुरुवात अशी पण आहे, पूर्ण गीतेची आहे, भगवंताच्या बोलण्याच्या सुरुवातीला आणि याच्यामध्ये पण आहे सुरुवात आणि शेवट. याच्यामध्ये अशोच आणि मा शुचः असंच दिसतं भगवंताचा उपदेश मध्ये. पूर्ण त्यांनी कसा शोक करू नये हे सांगितलेलं आहे. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि एक फक्त सांगते जे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, की उपनिषदांचा अभ्यास सुद्धा केला जातो. उपनिषदांमध्ये पण हेच तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये काय, एक तुमची तयारी काहीतरी असेल तर तो उपदेश आपल्याला कळतो. अगदी असं आहे ब्रह्मसूत्रांचा म्हणा किंवा उपनिषदांचा म्हणा. पण भगवद्गीता अशी आहे की जिथे आपण आहोत तिथून ती आपल्याला पुढे नेते आणि तिथून आपल्याला, म्हणजे भगवंतच आपल्याला सांगतात. म्हणजे मी काय गृहस्थ आहे, माझा काय प्रपंचच संपत नाही, मी कधी परमार्थ करणार. तू करतेस ना प्रपंच,
तर त्या प्रपंचामध्येच तू कसा परमार्थ बघू शकतेस किंवा कसा त्याच्यातूनच करू शकतेस, हे भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की हे माझ्यासाठी नाही आहे. खरं, तुम्ही कुठल्याही जागी असा, कोणीही असा, काहीही असा, म्हणजे तरी तुम्हाला अगदी एक उदाहरण द्यायचं तर हैदराबादहून गाडी निघाली आहे समजा आणि दिल्लीला चालली, कुठेतरी चालली, दिल्लीला चालली असं म्हटलं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेशनवर उभा असेल. हो, त्यामुळे पोचायची वेळ प्रत्येकाची वेगळी आहे. हैदराबादहून बरोबर. निघालेला दिल्लीला पोचायला वेळ लागेल, अगदी. जो अगदी जवळ आहे त्याला कमी वेळ लागेल, पण प्रत्येक जण त्या गाडीत चढेल आणि पोचेल दिल्लीला नक्की. तसं हे भगवंताचं आहे की तुम्ही एकदा त्या गाडीत म्हणजे त्या तत्वज्ञानात मला शिरायचं आहे, मी शिष्य आहे आणि मला शिरायचं आहे एवढं म्हटलं की ती तुम्हाला गंतव्यस्थानी नेणार म्हणजे नेणार. तुम्ही कुठल्याही जागी असा, कुठल्याही भूमिकेत असा, मला काहीच माहीत नाही, मी आत्तापर्यंत कधीच वाचलं नाही, अभ्यासलं नाही, चालेल, वाचायला सुरुवात करा, भगवंत तिथे नेईल नक्की, खात्रीने. आणि हे मला वाटतं आपल्यासारख्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य फार आहे. महत्त्वाचं आहे. कारण काय त्याच्यामध्ये होतं एक ना, आपल्याला तर एक प्रॉमिस मिळतं की ठीक आहे, तू काहीही अस, कोणीही अस, पण तू कधीतरी तिथे पोहोचणार. नक्की पोचणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला काय, आपण प्रपंचात गुंतलेली, आपण कामामध्ये व्यस्त असलेली माणसं असतो, त्यामुळे आपल्याला हे कधीपर्यंत शक्य आहे असं वाटतं की सगळं सोडून हे करणं मला शक्य होईल का, नाही होणार, मग मला जमणारच नाही का. नाही, भगवंत म्हणतात तू जिथे आहेस, जशी आहेस, फक्त मनामध्ये ती शरणागती आणि ते वरण की मला हेच हवं आहे आणि त्यासाठी मी तुला शरण आहे, एवढं मनामध्ये म्हण आणि वाचायला सुरुवात कर, मी तुला तिथपर्यंत नक्की हात धरून घेऊन जाईल. हे आश्वासन आपल्याला भगवद्गीतेतून मिळतं. आणि म्हणून मला वाटतं गीता सगळ्यांना आपलीशी पण वाटते, महत्त्वाची पण आहे आणि ती अभ्यासाला आपण सुरुवात करू शकतो. खरोखरच गीतेची म्हणजे प्रत्यक्ष तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष गीतेचा अभ्यास हा अजून पुढचा विषय. पण तो करण्याच्या आधीची जी आपल्याला पूर्वपीठिका, जी आपल्याला माहिती पाहिजे, ती माहिती असली की आपल्या गंतव्यस्थानाकडे योग्य दिशेने वाटचाल करण्याची आपल्याला मनाची तयारी होते, माहिती मिळते आणि त्या दृष्टीने आपण पुढे जातो. त्यामुळे आज आपण फार मोठं बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने, इंडिक रूट, ई प्रसारण, प्रसार प्रकाशन सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.